नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. आज सिद्धार्थनगर येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोज सोमवार रोजी बौद्ध उपासक गायक दिलीप गंगाराम मुनेश्वर यांच्या घरप्रवेशाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. आज सिद्धार्थनगर गोकुंदा येथे रमाई निवासचा गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम पूज्य भंते विनय बोधी प्रिय महातेरो नांदेड व भंते पयादीप यांच्या हस्ते त्रिशरण पंचशिला व धम्मदेशना झाली. यावेळी उपस्थित बोधाचार्य अनिल उमरे, बोधाचार्य गंगाधर कदम, माजी नगराध्यक्ष अरुणदादा आळणे, पत्रकार गोकुळ भोरे, उपासक उत्तम कानिदे, उपासक सुनील भोरे, ग्रामपंचायतचे सदस्य वार्ड क्रमांक 6चे कपिलभाऊ कांबळे आणि असंख्य महिला व पुरुष यावेळी उपस्थित होत्या. शेवटी भोजनदानाने हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. आपली निंदा झाली किंवा अशा कारणाने आपल्याला दुःख भोगावे लागले तर संपूर्ण परिवारजनांनी एकत्रित दृढ संकल्प करावा की यापुढे आपण अशी सावधानता बाळगली पाहिजे की आपल्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारची हानी, अपयश, निंदा किंवा दुःख आपल्या वाट्याला येणार नाही. आणि मग तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल. म्हणजे जे तुम्ही यश मिळवलं त्याला तुम्हाला विकसित करता येईल, जे तुम्हाला लाभ झाले त्याला तुम्हाला वाढविता येईल, जी प्रशंसा तुमची झाली त्याच्यापेक्षा अधिक प्रशंसा तुम्हाला मिळवता येईल, किंवा जे सुख लाभ तुम्हाला झाले त्या सुखामध्ये तुम्हाला अधिकची वृद्धी करून आणता येईल. हा लोकधर्म स्थिर राहून जर कोणी अनुसरण करतात तर मग त्यांना मात्र कधी पश्चाताप करावा लागत नाही, त्यांना कधी आक्रोश करण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही आणि ते कधी खच्ची होत नाही, त्यांचं चित्त कधी विचलित होत नाही, अशांत होत नाही, अस्वस्थ होत नाही. हे लोकधर्म आनंद कायमस्वरूपी या निवासात निवास करत असताना तुम्हाला सरपटणारे, विषारी जंतू असणारे, पशु असणारे असे कोणतेही जीवजंतू त्यांचे शत्रू राहत नाही, त्यांचे भय असत नाही आणि ते अगदी सुखाने आनंदाने आपले जीवन व्यतीत करत असतात. त्यामुळे जिथे कुठे आपण निवास करत असतो तिथे हा ब्रह्मविहार आपण धारण केला पाहिजे. तर धन असं म्हटलेलं आहे. हे भौतिक धन नाही, हे भौतिक धन माणसाची प्रतिष्ठा आहे किंवा माणसाच्या सुखाचा आधार आहे. हे भौतिक धन राजा जप्त करतो, राजाने जर त्याची संपत्ती जप्त केली तेव्हा असं म्हणावं का की त्याची प्रतिष्ठा जप्त झाली, त्याचं सुख जप्त झालं, असं म्हणता येणार. एखादा माणूस म्हणत असेल की माझ्याकडे असलेली माझी भौतिक संपत्ती म्हणजे माझी प्रतिष्ठा आहे, आणि मग एखाद्या वेळेला चोराने जर ती संपत्ती चोरून नेली तर त्याचा अर्थ असा होतो का की त्या माणसाचं सुख आणि त्याची प्रतिष्ठा चोरीला गेली? मग खरी संपत्ती काय आहे तर भगवान बुद्धांनी म्हटलंय की तुमच्याकडे असलेली तुमची श्रद्धा, तुमची असणारी संतुष्टी ही तुमचं खरं धन, संतुष्टी परमधन. भगवान बुद्धांनी असं म्हटलंय. आता संतुष्टी कशामध्ये? तुम्हाला तुमच्या आचरणामध्ये संतुष्ट असलं पाहिजे. याचाच अर्थ आचरणिक कर्मामध्ये
तुमच्या शारीरिक कर्मामध्ये, वचनामध्ये, तुमच्या मनातील विचारांच्या मध्ये तुम्ही संतुष्ट असले पाहिजे. याला भगवान बुद्धांनी धन असं म्हटलेलं आहे. श्रीमंत माणूस कोण असतो? जो आपल्या विचारांचं परीक्षण करतो आणि त्याला जेव्हा असं लक्षात येते की माझे विचार शुद्ध आहेत, तेव्हा तो संतुष्ट होतो आणि तेव्हा तो खऱ्या अर्थाने धनवान करतो. कोणी एखादा मनुष्य आपल्या वचनाला तेव्हा तो संतुष्ट होतो, तो आनंदित होतो आणि तो आनंद किंवा ती संतुष्टी त्याचं धन ठरते. असा या 3 प्रकारच्या धनाला प्राप्त केलेला माणूस जिथे कुठे जातो तिथे अगदी आनंददायी आपलं जीवन जगत असतो. त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे आपल्या अवतीभोवती असणारे, मग विषारी का असेनात, सरपटणारे जीवजंतू, पशु पक्षी का असेनात, अबोल राईट. आलं ना, चाल आलं, पूर्ण आलं बस.
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.